वसा जनसेवेचा। बुलढाणा शहर पोलीस आणि आरटीओ विभागाने शहरात व्यापक वाहन तपासणी मोहीम राबवली। यावेळी सायलेन्सर बदललेल्या बुलेट, प्रेशर हॉर्न, प्रखर दिवे आणि फॅन्सी नंबर प्लेट वापरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात आली। तपासणी दरम्यान अनेक चालकांकडे लायसन्स, विमा आणि पीयूसी सारखी महत्त्वाची कागदपत्रे आढळली नाहीत। या मोहिमेत 2000 पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई करण्यात आली असून तब्बल 13 लाख रुपयांपेक्षा जास्त दंड वसूल करण्यात आला आहे। यामध्ये काही वाहनांवर 15,000 ते 27,000 रुपयांपर्यंतचा मोठा दंड आकारण्यात आला, तर गंभीर त्रुटी असलेल्या गाड्या जागच्या जागी जप्त करण्यात आल्या। या मोहिमेत कॉलेज आणि क्लासेसला जाणाऱ्या अल्पवयीन मुलांचीही तपासणी करून त्यांना समज देण्यात आली। यापुढे जर लहान मुले वाहन चालवताना आढळली तर थेट त्यांच्या पालकांवर कडक कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा पोलीस निरीक्षक संग्राम पाटील यांनी दिला आहे। वाहन चालवताना हेल्मेट वापरा आणि कागदपत्रे सोबत ठेवा, असे आवाहन प्रशासनाने केले असून शहरातील वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम अशीच सुरू राहील। बुलढाणा शहरामध्ये बुलढाणा शहर पोलीस तसेच मोटर परिवहन विभाग मार्फत संयुक्तपणे कारवाई राबवून वाहतुकीचे नियमभंग करणारे तसेच अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या इस्मांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्याची मोहीम शहरामध्ये चालू आहे। मागील 1.5 महिन्यामध्ये 2000 पेक्षा जास्त वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आलेली असून 56 पेक्षा जास्त बुलेट या मॉडिफाईड सायलेन्सर लावलेल्या यांच्यावर देखील कारवाई करण्यात आलेली आहे। यानंतर सुद्धा अशाच पद्धतीची कारवाई करण्यात येणार आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय निलेश तांबे सर, अपर पोलीस अधीक्षक माननीय अमोल गायकवाड साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय सुधीर पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि बुलढाणा शहरचे वाहतूक पोलीस उपनिरीक्षक भूषण पाटील साहेब यांच्या उपस्थितीत ही कारवाई आम्ही करणार आहोत। यानंतर सुद्धा अवैध प्रवासी वाहतूक करणारे, ज्यांच्याकडे वाहतुकीचे वाहनांचे कोणत्याही प्रकारे कागदपत्र नाहीत, परवाने नाहीत, तसेच लायसन्स नाहीत, यांच्यावर सुद्धा कारवाई आम्ही करणार आहोत। अल्पवयीन मुले जी शाळा, कॉलेजेस किंवा क्लासेसला दुचाकी घेऊन जातात त्यांना सुद्धा आम्ही समज दिलेली आहे, त्यांच्या पालकांना सुद्धा समज दिलेली आहे। परंतु अशाच पद्धतीने जर अल्पवयीन मुले वाहने चालू असताना मिळून आले तर पालकांवर सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत। तसेच सध्या 200 बस स्टँड पासून 200 मीटरच्या परिसरामध्ये कोणत्याही प्रकारे वाहने लावू नयेत अवैध प्रवासी वाहतुकीची, असा नियम आहे, परंतु तसं होताना दिसत नाही। तशा वाहनांवर सुद्धा आम्ही मोटर व्हेकल कायदा प्रमाणे कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत। बुलढाणा शहर हे वाहतुकीच्या अडथळा मुक्त तसेच अपघात मुक्त करण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करून आम्ही शहर हे वाहतूक मुक्त व अपघात मुक्त करणार आहोत। धन्यवाद। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।